देशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र शनी शिंगणापूर शनिदेवाला यापुढे ब्रँडेड तेलाचाच अभिषेक केला जाणार आहे। विश्वस्त मंडळानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय आणि त्याचं भाविक आणि व्यापाऱ्यांनी स्वागत केलंय। पाहूया हा निर्णय का आणि कशासाठी घेतलाय या स्पेशल रिपोर्टमधून। शनी शिंगणापुरातलं हे शनिदेवाचं मंदिर, लाखो भाविकांचं श्रद्धास्थान। शनिदेवाला भाविक तेलानं अभिषेक घालतात, पण आता त्यासाठी कोणतंही तेल चालणार नाही, केवळ ब्रँडेड तेलच लागेल। 1 मार्च पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे। शनिदेवाच्या स्वयंभू शिळेच्या संवर्धनासाठी देवस्थान ट्रस्ट आणि गावकऱ्यांनी हा निर्णय घेतलाय। शनिदेवाच्या मूर्तीची झीज होऊ नये, भविष्यामध्ये या मूर्तीला कशाची झळा लागू नये या दृष्टिकोनातून एकत्रितपणे निर्णय घेतलेला आहे की ज्या परिसरामध्ये भाविकांना व्यावसायिकांकडून जे पूजा विधीमध्ये तेल दिलं जातं ते तेल खाद्यतेल असावं की जेणेकरून मूर्तीस हानी होणार नाही। श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे 1 मार्च पासून शनिदेवाच्या शिळेवरती केवळ ब्रँडेड तेलाचाच वापर जो आहे तर तो तेलाभिषेकासाठी केला जाणार आहे आणि त्या अनुषंगानं शनीश्वर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामसभेनं हा महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तर तो घेतलेला आहे। भविष्यामध्ये शनी शिंगणापूर येथील शिळेचे जे आहे तर ती झीज होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। केवळ खाद्यतेल जे आहे ब्रँडेड तेलच या ठिकाणी स्वीकारलं जाणार असल्याचा निर्णय जो आहे तर तो घेण्यात आलेला आहे। यापूर्वी जर आपण बघितलं तर शनिदेवाच्या शिळेवरती सुट्या तेलाचा जो आहे तर तो देखील वापर केला जात होता, मात्र कुठेतरी यामुळे शनिदेवाच्या शिळेला धोका पोहोचू शकतो, त्याची झीज होऊ शकते, त्यामुळे हा निर्णय जो आहे तर तो घेण्यात आलेला आहे आणि 1 मार्च पासून खरं तर या निर्णयाची अंमलबजावणी ही केली जाणार आहे। शनिदेवाला तैलाभिषेक केल्यामुळे जीवनातील सर्व दुःख दूर होतात अशी भाविकांमध्ये धारणा आहे। मात्र सध्या जे तेल शनिदेवाच्या शिळेवर चढवलं जातं ते भेसळयुक्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही। भेसळीच्या तेलानं शनिदेवाच्या शिळेची झीज होण्याची शक्यता आहे हे भाविकांनाही पटलंय। जो तेल बनवण्याचा जो निर्णय घेतला ते पूर्णतः चांगला निर्णय आहे आणि त्यामुळे शनीची जी मूर्त आहे त्याची जी झीज आहे ती कमी होईल। तर 1 तारखेपासून जो निर्णय झालेला आहे की खराब तेल वापरायचं नाही, तर हे त्या अर्थाने एक चांगलाच निर्णय आहे। कारण शनी मूर्तीची जी काही त्यामध्ये रासायनिक त्यामुळे ही जी झीज होत होती किंवा त्या रसायनामुळे जी काही मूर्तीची हे होत होती खराब होत होती तर ते आता होणार नाही। व्यापाऱ्यांनीही या निर्णयाचं स्वागत केलंय। हा जो निर्णय आहे शनेश्वर देवस्थानचा हा स्वागतार्ह निर्णय असं म्हणावं लागेल। कारण जे तेल आपण खायला वापरतो, खाण्यासाठी वापरतो तेच तेल देवाला वापरलं पाहिजे, ही एक चांगली भावना आहे। पहिले जे कसं ते आम्ही तेल वापरत होते फक्त देवालाच वाहण्यासाठी उपयोग होतात, अर्पण करण्यासाठी तेल उपयोग होतात त्याचा असे अतिशय चांगला निर्णय। म्हणजे ह्या निर्णयाचं सगळ्या ग्रामस्थांकडून सर्व व्यावसायिकांकडून आणि सर्व शनी भक्तांकडून त्याचं स्वागतच झालंय। कारण हे जे तेल वापरत होतो आम्ही सगळे व्यावसायिक, आम्हालाही माहिती नव्हतं की कोणत्या क्वालिटीचं तेल आहे, फक्त हे खाद्यतेल नाही म्हणून आम्ही ते वापरायचो, पण त्याने मूर्तीची झीज होती काय होतं याचा कुठलाही विचार होत नव्हता याच्या अगोदर। मध्ये हा जो निर्णय झाला आत्ता त्या निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलं की खाद्यतेल ब्रँडेड राहील। शनिदेवाच्या शिळेच्या संवर्धनासाठी घेतलेला निर्णय जरी स्वागतार्ह असला तरी या निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कशी होणार, तेलाची शुद्धता नेमकी कशी ठरणार आणि यावर लक्ष कसं ठेवलं जाणार याबाबत मात्र अजून कोणतीही स्पष्टता नाही। सुनील भोंगळ, एबीपी माझा, शनी शिंगणापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।